फिल्टरच गेला रे तू. फिल्टर दादा दादा, अरे मी काय केलं? काय केलं? काय केलं? अरे पचकला तर पचकला, सगळ्यांसमोर कशाला पचकला तू घरी? अरे जे बघितलं ते खरं खरं सांगितलं, खोटं बोललो का मी? अरे बापरे, इकडे 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 मोठा राजा हरिश्चंद्र तू. दादा तुला कसं कळालं? काय? मला फिल्टर बोलतात पण खरं नाव हरिश्चंद्र येते. अरे काय आहे ना, मी अंतर्यामी आहे, मला कळलं. केवढं तू सगळ्यांसमोर पचकला ना, म्हणजे तू राजा हरिश्चंद्रच असला पाहिजे. तुझं ना फिल्टर असूच शकत नाही, कारण तुझ्या तोंडाला कुठलाच फिल्टर नाहीये. अरे काय करतोस हे? याला उद्या काही झालं तर सगळी गॅरेजची कामं मला करायला लागतील. हसत काय? बघ ना पिंट्या मामा, आदित्य दादा खाली फुकट मारतोय. खाली फुकट नाही. तुला मारलंच पाहिजे चांगलं. पण आधी एका दिवसात एवढ्या मारा म्हणजे काय, हे काय बरं नाही. अरे 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 मगाशी मैत्रिणी बद्दल बोललो तर चिडलाय माझ्यावर. अरे वेडा वेडा वेडा. मैत्रिणी तर असतातच आणि सगळ्यांच्या असायलाच पाहिजे. अरे म्हणजे काय? तू शिकवणार का मला? पिंट्या मामाची पण आहे ना गजानन स्टोर वाली. मेला असला रे तू. जाऊ दे. तू काय याचं बोलणं मनावर घेतो? फिल्टर आहे हा, फिल्टर. सोडून दे. याचं नको मनावर घेऊ. मग अरे ह्याच बोलणं मनावर घेऊन तुम्ही माझी केवढी शाळा काढली. अरे आता ते वेगळं, हे वेगळं, आणि ह्याचं कुठं बोलणं मनावर घेतलं आम्ही आपणच बोलणं मनावर घेतलं. आपण म्हणलं घेऊन ये मैत्रिणीला, मग आम्ही काय बोलणार? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे फक्त आप्पांना माझ्या मैत्रिणीला भेटायचं. म्हणजे ती जर उद्या नाही आली तर तुम्हाला चालणार आहे ना? नाही नाही नाही, ऑब्जेक्शन. अरे पण का नाही? आप्पांना काय वाटेल? आप्पांना मी सांगेन, आप्पा ऐकतील माझं. अरे आप्पांचं ठीक आहे रे, बाप्पांचं काय? बाप्पा 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 गणपती बाप्पा वर्षातून एकदाच येतात ते आपल्याकडे. अरे ती मुलगी तुझी मैत्रीण, ती सुद्धा वर्षातून एकदाच येणार ना, कायमची थोडीच येणार आहे. येणार आहे का? अरे नाही रे बाबा. बाबा नसलो तरी मामा होता मी तुझे. आई बाबांची कमतरता कधी भासू दिली नाही तुला. अरे तसं मी कुठं म्हणतोय, पण ज्या गोष्टीची या घरात कमतरता आहे ती तुझ्यामुळे येते, मग कशाला आडेवेडे घेतोयस? अरे कसली कमतरता? अरे या स्थळी, या ठिकाणी, या घरात एखाद्या स्त्रीची पावलं पडून वर्ष लोटली आहेत रे. अरे पण त्याचा काय संबंध? काय संबंध म्हणजे? आपल्या घरी गौरी सुद्धा बसत नाहीत, तुझ्या निमित्तानं लक्ष्मी घरी येते, तर तुझी काय हरकत आहे? आहे माझी हरकत आहे. तुला फक्त तुझ्या मैत्रिणीला बोलवायला लाज वाटत असेल ना, तर मित्रालाही बोलव. मित्र? साई बिराजदार. तो त्याला 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 नाही जमणार. जमणार जमणार जमणार, आमची तिच्याशी नक्की गट्टी जमणार. तू काळजीच करू नको. काळजी वाटते तुझी. तू कुणाबरोबर असतोस हे एकदा समजलं ना की काळजीचा प्रश्न मिटला. प्रश्न आला म्हणजे उत्तर हे आलं, तसंच मुलगा आला म्हणजे मैत्रिणी आलीच. आणि आलीच मुलगी घरात तर घाबरायचं काय? तुझं लग्न थोडं ठरलं तिच्याशी. ठरलं ते ठरलं. उद्या तुझी मैत्रीण आणि मित्र साई बिराजदार आपल्याकडे गणपतीच्या दर्शनाला येणार. फायनली आदित्यचा फोन. काय आहे? अजून पण चिडले? हो का? नाही, मला वाटलं एव्हाना राग थंड झाला असेल. माझा राग म्हणजे काय बटाटे वडा आहे का? कढईतून काढून 2 तास बाजूला ठेवल्यानंतर थंड व्हायला? ओके बाबा, आय एम सॉरी. काय 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 काय? आय सेड आय एम सॉरी. गुड, बेटर. ओके, मग उद्या आपण भेटतोय. प्लॅन्स मी बनवणार. नाही, माझा प्लॅन झाला, तू फक्त बरोबर यायचंस. हे बघ तू. नाही, माझा उद्याचा प्लॅन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे? उद्या तुझी मुंह दिखाई आहे. मुंह दिखाई? येस, मिस्टर सिंगाने.
आपले बिझनेस पार्टनर आहे, खूप मोठे गोल्ड मर्चंट आहे. आपल्या बिझनेस मधला 51% मनी हा त्यांचाच असतो आणि सगळे डिसिजन्स पण त्यांचेच असतात. हा मग त्यांचं काय? आता लग्नासारखा महत्वाचा निर्णय मी त्यांना विचारल्याशिवाय कसा घेणार आहे? त्यांनी उद्या आपल्याला त्यांच्या घरी बोलवलंय गणपतीसाठी. ते तुला बघतील, आपण त्यांचा गणपती बघायचा. ते मला बघतील म्हणजे? हे बघ सुयश, तुझ्या आई वडिलांना भेटण्यापर्यंत ठीक आहे, पण असा कुठला तरी रॅन्डम माणूस मी नाही भेटणार. भेटावं लागेल साई, भेटावं लागेल. आणि फक्त त्यांनाच नाही, इतर सगळ्या बिझनेस पार्टनर्सला पण भेटावं लागेल ज्यांच्या घरी गणपती असतात. तुला मी आधीही सांगितलं की पटवर्धनांच्या सुनेला हे सोशल गॅदरिंग अटेंड करावेच लागतात. हे बघ सुयश, तू एक मिनिट सुयश, एक मिनिट. हॅलो, माझा फोन होल्डवर टाकला. अगं खूप मोठा प्रॉब्लेम झाला इथे. इथे पण मेजर प्रॉब्लेम झालाय. नाही, माझा प्रॉब्लेम जास्ती मोठा आहे. माझा प्रॉब्लेम त्याहूनही जास्त मोठा आहे. बर बाई, तू महान आम्ही लहान, तुमचं सगळं जास्ती आमचं कमी आहे. बोल काय झालं? अरे मला सुयश भेटणार आहे उद्या आणि त्याच्या बिझनेस पार्टनर कडे गणपतीचं दर्शन घ्यायला घेऊन जाणार आहे. गणपतीचं फक्त निमित्त आहे, पण दर्शन माझंच घेणार आहेत लोक तिथे. काय तर म्हणे मुंह दिखाई. मला ना सगळीकडे नाचवणार आहे तो आणि ट्रॉफी असल्यासारखं मिरवणार आहे. ओमला तुझा काय प्रॉब्लेम झालाय? नाही, माझ्यापेक्षा तुझाच जास्ती मोठा झालाय प्रॉब्लेम. सांग ना. अगं आमच्या घरून सुद्धा तुला आमंत्रण आहे उद्या गणपतीला. काय? हा, आता सगळ्यांना कळलं ना मी तुझ्यासाठी मारामारी केली. आता आपल्या भाच्यानी कुठल्या मुलीसाठी रक्त सांडलं त्या मुलीला सगळ्यांना भेटायचंय. इकडं गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी होते त्यापेक्षा जास्तीत जय्यत तयारी तुझ्या आगमनासाठी होणार आहे. अरे यार आदित्य, मला नाही रे जमत हे सगळं. म्हणजे ते सुयशचे बिझनेस पार्टनर आणि तुझे मामा दोघेही सेमच आहेत माझ्यासाठी. अगं पण मग आता मी मामांना काय उत्तर देऊ? मी तरी सुयशला काय उत्तर देऊ? अरे वा अप्पा, आज अगदी हिरो सारखे दिसताय. मग दिसायलाच हवं. असा दिवस रोज रोज येतो का? नाही ते झालंच, पण आज अगदी भलतेच खुशीत दिसताय. मग खुश दिसायलाच हवं. एवढे दिवस वाट पाहिल्यानंतर आज कोण येत आहे घरी? कोण येत आहे? तू सांग कोण येत आहे? कोण येत आहे? गणपती बाप्पा. हो, गणपती बाप्पा. आणि तुझी मैत्रीण, नवी मैत्रीण. काय वाटतं लक्षात? अरे गुलामा, मेंदू विसरतो, मन विसरत नाही. एकदा का एखादी गोष्ट मनावर कोरली गेली ना की माणूस मेला तरी पुसली जात नाही. लक्षात ठेव. छान. आणि एक लक्षात ठेव की सगळ्यांच्या सगळं लक्षात आहे. प्रॉब्लेम आहे ना अप्पा, सगळ्यांच्या सगळं लक्षात आहे. ओ कोणीतरी येणार येणार रे, ओ कोणीतरी येणार येणार रे. गणपती बाप्पा येणार येणार रे. गणपती बाप्पा येणार येणार रे. ओ कोणीतरी येणार येणार रे. हे कोणाची तरी मैत्रीण येणार येणार रे. कोणाची तरी मैत्रीण येणार येणार रे. कुणाची तरी मैत्रीण येणार येणार रे. कोणीतरी येणार येणार रे. कुणाची तरी मैत्रीण येणार येणार रे. आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे. वा दादा, हा, ही पण चाल चांगली आहे. आशात आहे ना? अरे म्हणजे काय, आशाताईंचा आवाज, बाबूजींचं संगीत आणि गदिमांचे शब्द. ओ हो 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 हो. सिनेमा कुठला रे? मुंबईचं जावई ना? मुंबईचा. हे बघ,
नाव घेतलंस आणि मुंबईचा होणारा जाऊया हजर. आज कोणीतरी यावे. अरे दादा असं नाही आहे गाणं. ने? गाणं असं आहे, आज तरी कोणी यावे. बाई, काय? आज तरी काय आदित्य एवढा तयारून चाललायस कुठे? अरे गणपती आणायला वेळ आहे अजून. अरे अरे गणपती आणायला नाही काही, तो तिला आणायला चाललाय. अरे काय सकाळपासून तुम्ही लावलंय यार. अरे असं काय करतोस? मस्करी रे, गंमत. मस्करी गंमत केल्याशिवाय सणवार साजरा होणारच कसा? आदित्य, हे दादाने ना गमती गमतीत यावर्षी मोदक जरा जास्तच बनवले. पुढे काय काहीतरी का? तू दरवर्षी 21 मोदक बनवतोस, यावर्षी जास्त बनवलेस. मी इथे बसल्या बसल्या मोजलेत. ते सारणात गुळ थोडा जास्त झाला ना म्हणून वाढले मोदक, बाकी काय. अरे दादा 2 गोड शब्द निघत नाहीत तुझ्याकडून आणि एकदम गुळ जास्त. वा, या वर्षी मोदक जास्त खायला मिळणार काय? पिंट्या, तुला अजिबात मोदक जास्त खायला मिळणार नाहीये. त्याच्याकरता नाही, मग कोणासाठी? आदित्यच्या मैत्रिणीसाठी. हा, आदित्यची मैत्रीण येणार आहे आणि शिवाय पाहुणे नाही करणार बाकीचे. म्हणजे तो आदित्यचा ऑफिस मधला साई बिराजदार मित्र तो येणार आहे. नाही नाही, तो महत्वाचा नाहीये, मैत्रीण महत्वाची आहे. जिच्यासाठी आपल्या भाच्याने एवढे घाव सोसलेत तिला जरा जास्त भावना. काय आदित्य? आज तरी कोणी यावे. आज तरी कोणी यावे. गणपती बाप्पा मोरया. काय चाललंय तुझं शशी? ती बा बिचारी डचकून उठली ना. काय रे डाडू? सॉरी बेटू, सॉरी सॉरी. आता उठलीच आहेस ना, तर आवरून घे. ये. का इतक्या लवकर कशाला? असं काय करतेस तू? अगं सुयशचा फोन आला होता. तो गणपतीसाठी तुला त्याच्या बिझनेस पार्टनरकडे नेतोय ना. तासाभरात पोचतायत डॉग. तेव्हा फास्ट मध्ये ब्रेकफास्ट करून टकाटक मध्ये रेडी हो. सगळ्या रिच लोकांच्या डोळ्यामध्ये भरली पाहिजे ना आपली प्रिन्सेस. चल आवर, अगं येईल तो आता. ये. हो मी आवरते, तुम्ही जा. लवकर हा. सुयश येतोय, आदित्यला काय सांगू? बाप्पा येत आहेत. तूही येतेस ना? प्लीज ये. तयार तर व्हावंच लागेल, सुयशसाठी किंवा आदित्यसाठी. चला दादा चला. दादा ऐक ना, काय लहान मुलासारखं? मी येतो ना गणपती आणायला तुझ्याबरोबर. अरे मी आणि भाई जातोय, इकडची कामं तुम्ही करा ना. अरे मी येतो ना. पिंट्या, शुभ कार्यात 3 तिकाडं नको रे. मग तू उपरण कुठे गेलं? 3 तिकडे नको भाई, तू नको. मी जातो दादा बरोबर. झालं तुझं रड गाणं सुरू झालं. मग तू उपरण बघितलं का रे कोणी? हा विडा, ही सुपारी आणि 1 रुपया तुझ्याकडचा दे. हा? आणि बे, मूर्ती आणायचा मान हा मोठ्या माणसांचा असतो. म्हणजे काय आयुष्यभर मला हा मानच मिळणार नाही का काय? आहा, तुझ्यासारख्या रड्याला कोण देईल मान सन्मान? अरे माझं उपरण बघितलं का कोणी? काय चाललंय? हे बघ इथं खांद्यावर आहे रे. अरे थँक्यू. आणि टोपी? ही घे टोपी. हा टोपी लावायचं काय सोडत नाही बाई.
तुझ्यासारख्या वकिलाला हे वाक्य शोभत नाही. ऑर्डर ऑर्डर ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. कसला ऑर्डर तू काय कोर्टात आहे? अरे म्हणजे ऑर्डर किती वाजले म्हणजे गणपती नाही का आणायचं? अरे हो, चला चला प्रतिष्ठापनेची वेळ चुकायला नको. वेळ महत्वाची आहे. चला रे चल बाई. तुझी ती मैत्रीण वेळेत येणार आहे ना? प्रतिष्ठापन. आलो आलो. अरे यार, अरे यार, भन्नाट प्रकार आहे ना. ह्या बायका रोज रोज कशा नेसतात साड्या? त्याच्यापेक्षा ना जीन्स टॉप जास्त बरं आहे. नाही हाताच्या जागी हात घातले, पायाच्या जागी पाय घातले की विषय संपला. सई, सई, काय ग? काय झालं तुला? इथे का बसलीयस? उठ 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 उठ. काय झालं मला सांग. आणि हा काय अवतार? मम्मा, तू हसतीयस काय? सॉरी सॉरी, पण काय आहे सगळं? मग प्लीज मला हेल्प कर साडी नेसायला आणि वाचव या सगळ्या अनाकोंडापासून. अॅनाकोंडा? तू बावळट आहेस का ग? बरं मला सांग, साडी वगैरे नेसायचं कसं काय सुचलं तुला? अगं ताई, एवढ्या महत्वाच्या घरी जायचंय ना गणपती बाप्पाच्या दर्शनाला, म्हणून म्हणलं जरा व्यवस्थित जाऊ. कमाल आहे बे तुझी. ए सई, तुला आठवते का तू लहान होतीस आणि तुला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा होता, तेव्हा मला तुला झाशीची राणी बनवायचं होतं. तेव्हा तू रडायला लागलीस, साडी नेसायची नाहीये, साडी नेसायची नाहीये. आणि तेव्हा मी जेमतेम तुला असं शांत केलं आणि मग जीन्स आणि शर्टावरती तुला आठवतंय का दुपट्टा बांधला. आठवतंय? थोडस. आणि आता माझं बाळ खूप मोठं झालंय. लग्न ठरलंय माझ्या बाळाचं. आणि आता काय स्वतःच्या स्वतः साडी नेसायची का तुला? नेसायची आहे, पण नेसता येते कुठे? काही हरकत नाही, डोंट वरी, मी आहे ना, मी तुला साडी नेसवते. तू इतकी सुंदर दिसशील, इतकी सुंदर दिसशील की गणपतीच्या आगमनाच्या वेळेस तुझ्या येण्याने ना उत्साहच वाढेल सगळ्यांचा. गणपती बाप्पा बंधू, गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोल. माकडा अरे गजानन स्टोअर्स का? गजानन रे, गणपतीचं नाव आहे का गजानन? अरे गणपतीचं नाव आहे. गजाननाची आवड मोठी, धावत आलो आरतीसाठी. तसंच एकदंताची आवड मोठी, धावत आलो आरतीसाठी. अशी चाल आहे त्याची? हा, गजानन स्टोअर. थांबा थांबा.
गणपती बाप्पा खरं तर हे घरच्या सुनेचं काम, तिचा हा मान. आणि हे फक्त याच वर्षी हा. पुढच्या वर्षीपासून हे सगळं आदित्यची बायको करणार. काय आदित्य?